बेलाचं जे आपलं पान असतं 3 ह्याचं, तर बेलपान टिक म्हणतात ह्याला. ह्याचं डिझाईन बघा 3 पानांचं बेलाच्या पानासारखं आहे. त्याच्यानंतर हा आहे, ह्याला दुर्वाहार म्हणतात. ह्याचा बाजूच्या ह्याचं डिझाईन दुर्वांसारखं आहे. हे हार म्हणतात आपल्याकडे. त्याच्यानंतर ह्याला राणीहार म्हणतात. आणि हा कुठला हार आहे? ह्याला म्हणतात जोंधळी पोत. साध्या बांगड्या आहेत, त्याच्यानंतर गहू तोड्या आहेत, पिछोड्या आहेत, हे गोठ आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे ना, ह्याला गोपी तोडे असं म्हणतात. हा नमस्कार तोडे म्हणून एक प्रकार आहे. आणि हे सगळे हाताने एक गुंफून बनवलेले आहेत. हे सगळं घरी बनवलेलं काम आहे. ह्याला गादी ठुशी असं म्हणतात. त्याच्यानंतर हा वज्रटीक आहे. हे सगळं आपण कोल्हापूरमधल्या ॲक्च्युअल कारागिरांकडे जाऊन बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे छान पॅटर्न आहे. तुम्हाला मॉडर्न कपड्यांवरती वगैरे पण घालायचा असेल, त्याला एक वेगळा लुक, कोरियन वगैरे तुम्ही जेव्हा कपडे वेअर करतात ना, तेव्हा त्याच्यावर खूप छान वाटतात हे. नमस्कार. तर आपण आलो आहे स्वकृता बाय ज्योती या ब्रँडकडे, आणि इथे तुम्हाला फक्त आणि फक्त पारंपरिक आणि मस्त मराठमोळे असे दागिने मिळणार आहेत. तर पहिली आपण इथे पाहू शकता, ही हसली आहे ना, सुरेख अशी हसली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. त्यानंतर हे काय आहे? ह्या चिंचपेट आहेत. वेगवेगळं डिझाईन आहे त्याच्यामध्ये. हे आपट्याचा पानांचं आहे, फुलांचं आहे, पुतळ्यांचं आहे. बाकी मोत्यांमध्ये खूप सारे डिझाईन्स तुम्ही बघू शकता. मोत्यांमध्ये स्पेशली तुम्ही ते बघितलं तर लफा आणि चिंचपेटीमधलेच मोठ्या प्रकारमध्ये पण आपल्याकडे बरेचसे दागिने आहेत. सोन्यामध्ये कोल्हापुरी साज आहे. त्याच्यानंतर साधी ठुशी आहे, ह्याला गादी ठुशी असं म्हणतात. त्याच्यानंतर हा वज्रटीक आहे. हे सगळं आपण कोल्हापूरमधल्या ॲक्च्युअल कारागिरांकडे जाऊन बनवून घेतलेलं आहे. त्यामुळे हे ओरिजिनल हे मस्त आहे. हा कसं आहे? ही गादी ठुशी आहे. ही 1500 आहे. 1500ला मिळणार आहे आपल्याला. तर तुम्ही जर एक वेअर केलात ना तर खूप छान वाटतं हे. त्यानंतर इथे बघू शकतात कानमध्ये सुद्धा व्हरायटी आहे. कान आहेत, त्याच्यामध्ये मासोळ्या आहेत. ही मासोळी बघू शकतात, खूप सुरेख आहे. पूर्ण चेन पण आहे आणि ते पण पर्ल्सचं आहे. तर तुम्हाला असं पर्ल्सचं काय आवडत असेल ना, तर तुम्ही अशा सेट्स बरोबर हे पेअर अप करून वेअर करू शकतात. तसं हा बघू शकता एक तणमणी आहे, हा पण खूप सुरेख आहे बघू शकतात. तसंच पोळ्यांची माळ आहे बघू शकतात. बोरमाळ आहे, पोहे हार आहे, ह्याला पोहे हार म्हणतात आपल्याकडे. त्याच्यानंतर ह्याला राणीहार म्हणतात. आणि हा कुठला हार आहे? ह्याला म्हणतात जोंधळी पोत. ओके, जोंधळी. हा कितीचा आहे? हा हे 550चा आहे. ओके. त्यानंतर इथे हा बघू शकतात, हे राणीहार आहे, खूप सुरेख आहे. तारामंडळ. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर बेलाचं जे आपलं पान असतं 3 ह्याचं, तर बेलपान टिक म्हणतात ह्याला. ह्याचं डिझाईन बघा 3 पानांचं बेलाच्या पानासारखं आहे. त्याच्यानंतर हा आहे, ह्याला दुर्वाहार म्हणतात. ह्याचा बाजूच्या ह्याचं डिझाईन दुर्वांसारखं आहे. छान पॅटर्न आहे. तुम्हाला मॉडर्न कपड्यांवरती वगैरे पण घालायचा असेल, त्याला एक वेगळा लुक, कोरियन वगैरे तुम्ही जेव्हा कपडे वेअर करतात ना, तेव्हा त्याच्यावर खूप छान वाटतात हे. त्यानंतर हे बघू शकता हेअर साठी सुद्धा मस्त ॲक्सेसरीज आहेत त्यांच्याकडे. हे बघा अशा प्रकारे दिसणार आहे. हे घातल्यावर तर त्याच्यामध्ये ते वर्ण घालता येतं, त्याला पिनासारख्या प्रकारे. त्याच्यामध्ये इव्हन वी हॅव स्मॉल वन्स ऑल्सो. अशा पिना पण आणलेल्या आहे. पण हा बघू ट्रेडिशनल नथ आहे. ही सगळ्यात मोठी आहे. ही साडी पिन आहे. साडी पिन आहे. ओके. आणि नथींमध्ये दोन्ही प्रकार आहेत, चापाची आणि ॲक्च्युअल कानाला हे असलेली. ही एक मोठी खूप सुंदर नथ आहे. ही सगळी हाताने बांधलेली असते आणि पूर्ण तारेने हे केलेलं असतं, त्यामुळे त्यातलं काही पडत नाही. देअर इज नो. हे आहे कुंदनचे ब्रायडल ज्वेलरी जी म्हणतो आपण हल्ली, ब्रायडल किंवा ब्राईडमेड्स आणि यांच्यासाठी. त्याच्यामध्ये कुंदनमध्ये ही ज्वेलरी येते. इथे पण ही सगळी कुंदनमध्ये ज्वेलरी आहे. त्याच्यावरती मॅचिंग कानातले आणि त्याचं पॉलिश एकदम चांगल्या प्रतीचं असतं. तुम्ही घरात नीट ठेवलं तर त्याचं पॉलिश अजिबात जाणार नाही. आणि दिस इज सिल्वर रेप्लिकामध्ये ही ज्वेलरी आहे. म्हणजे आपण एरवी जे ऑक्सिडाईज बघतो ते त्याचं फिनिशिंग आणि हे फॅक्टरी मेड असतं. तर हे कसं एक पीस पर्सनली बनवलेलं असल्यामुळे त्याचं फिनिशिंग खूप सुंदर असतं. तुम्ही इव्हन हे मागच्या साईडला पण बघू शकता, कुठेच त्याचं काही टोचणार नाही किंवा तो जो स्टोन आहे तो निघणार नाही, तो चिकटवलेला नाही आहे, तो सेट केलेला आहे त्याच्यामध्ये. तर युनिक आहे बघू शकता. वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इंडो वेस्टर्न पण. आणि ह्यामध्ये बघू शकता मस्त असं त्रिशूलचं आहे बघू शकता, 5 पैसेवाला आहे. आणि हे तुम्हाला ट्रेडिशनल वरच घातलं पाहिजे असं काही नाही. आणि आता जसं संक्रांत येते आहे, तर तुम्ही ब्लॅक साडी जर वेअर करत असाल ना, तर अशा ऑक्सिडाइज ज्वेलरी खूप सुरेख दिसतात. हे कितीचं आहे?
ही 350. तर इथे बघू शकतात बांगड्यांचं सुद्धा ना सुरेख कलेक्शन आहे. तर मोठ्यांमध्ये आहे, पाटल्या आहेत, साध्या बांगड्या आहेत, त्याच्यानंतर गहू तोड्या आहेत, पिछोड्या आहेत, हे गोठ आहेत. त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे ना ह्याला गोपी तोडे असं म्हणतात. हा नमस्कार तोडे म्हणून एक प्रकार आहे. आणि हे सगळे हाताने एक एक गुंफून बनवलेले आहेत. हे सगळं घरी बनवलेलं काम आहे, त्यामुळे खूप नाजूक आणि खूप सुंदर आहे. पोळ्याच्या बांगड्या पण आहेत आणि वेगवेगळी डिझाईन्स आहेत. अगदी नाजूक फुलांपासून ते व्यवस्थित मोठ्या बांगड्या पण तुम्ही घेऊ शकता, कुंदन सोबत पेअरअप करू शकता. तर बेस्ट कलेक्शन आणलेलं आहे. तर आवर्जून या आणि यांच्या स्टॉलला भेट द्या. आणि जर तुम्हाला त्यांना कनेक्ट करायचं असेल तर त्यांचा नंबरही मी तुम्हाला देतो आहे. आणि स्वकृता आमचा ब्रँड आहे, तो इन्स्टावरती पण आहे. तुम्ही कधी आम्हाला हे करू शकता. मी एक कार्ड देते, ह्याचा तुम्ही प्लीज हे बघून घेऊ शकता. यू कॅन कनेक्टर्स. तुम्ही कस्टमाइज ज्वेलरीसुद्धा आमच्याकडनं बनवून सांगून घेऊ शकता, आम्ही ती बनवून देतो. तर बघू शकता ताईंनी त्यांचा इन्स्टा पेज दिलेला आहे, नंबर दिलेला आहे. तर यावर कनेक्ट करा आणि ह्यातलं कुठलंही तुम्हाला मागवायचं असेल ना त्यांच्याकडनं घरपोच मागवू शकता. थँक्यू.